विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरतायत। विदर्भ निर्माण महामंचानं उमेदवार रिंगणात उतरवले। आशिष इजनकर यांना ही उमेदवारी दिली गेलेली आहे। वेगळ्या विदर्भासाठी विदर्भ निर्माण महामंचाची स्थापना करण्यात आली आणि त्यांच्याकडून लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाते। विदर्भाचं राज्य मिळण्याकरता दिल्लीमध्येच ती प्रक्रिया पूर्ण होणार असल्या कारणाने, कारण संविधानामध्ये तसं प्रावधान केलेलं आहे आणि म्हणून ही लोकसभेची निवडणूक विदर्भ राज्य आघाडी आणि विदर्भाच्या जनतेला आपलं मत मांडण्याकरता, आपलं म्हणणं मांडण्याकरता आणि आपल्या हक्काचं राज्य मिळवण्याकरता ही निवडणूक आमच्याकरता एक आंदोलनाचा पलीकडचा टप्पा म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरत आहोत। सर्वांचं मी आभार मानतो की ज्यांनी विदर्भ निर्माण महामंचांनी मला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहो। विजन म्हणजे एकच की 2014 मध्ये जो भाजप सरकारने जो आश्वासन दिलं होतं की वेगळा विदर्भ करू, त्यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील जे नेते होते, 3 मोठे नेते, या नेत्यांनी अक्षरशः स्टॅम्प पेपरवर सुद्धा लिहून दिलं होतं की आमची भाजपची सत्ता आली की आम्ही विदर्भ वेगळा करू। आम्ही आज मैदानात उतरलो आणि मैदानात उतरून तुम्हाला तुमची जागा दाखवूनच देऊ आणि तुमचा जसा विदर्भाचा विसर झाला तो विदर्भ आम्ही तुम्हाला अक्षरशः तुमच्या डोळ्यासमोर दाखवून देऊ।